त्यात सतत विचार चालू आहेत का? तुम्ही खूप पॉझिटिव्ह विचार करतायत, पण मन सतत त्या टेन्शनकडे धावत आहे का? सो टेन्शन घेऊ नका. आज आपण फक्त EFTबद्दल बोलणार नाही आहे, तर आज आपण EFTचं मेडिटेशनसुद्धा करणार आहे. सो या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत राहा. कारण व्हिडिओ संपल्यानंतर तुम्हाला तुमची इंटेन्सिटी चेक करायची आहे, की तुम्ही जो स्ट्रेस, तुम्ही जे टेन्शन घेत होता त्याची इंटेन्सिटी किती कमी झाली किंवा नाही झाली हे तुम्हाला चेक करायचं आहे, पण ते व्हिडिओच्या शेवटपर्यंत. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे मॅग्नेटिक हेमांगी आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण ना आपल्या मनाला ना शांत करणार आहोत. सो बेसिकली ना EFT काय आहेत? बहुतेक जणांनी ऐकलं असेल की EFT म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक. त्याला ना सायकोलॉजिकलच्या भाषेत टॅपिंगसुद्धा म्हणतात. हे काय करतं तर जसं की आपल्या मोबाईलमध्ये खूप सारा कचरा जमा झाला की आपण काय करतो, तर आपण क्लीनर ॲप वापरतो, त्याने ते बूस्ट करतो, क्लीन करतो. तसं आपल्या शरीराचं सुद्धा आहे. आपल्या शरीरात जी ऊर्जा आहे, ती जेव्हा निगेटिव्ह होते, त्यावेळी ह्या टॅपिंग थ्रू ती निगेटिव्हिटी, ते ब्लॉक्स, ते अडथळे असतात, ते दूर करायला मदत करतं. आणि या EFTबरोबर आपण ना मान्य करतो, म्हणजे आपण एक्सेप्ट करतो. जसं की मला स्ट्रेस आहे, मला खूप टेन्शन येतं आहे, मला गिल्ट फील होतं आहे, मला अपमानित होतं आहे. सो पहिलं आपण काय करतो, तर आपण पहिले त्याला एक्सेप्ट करतो, म्हणतो येस, हे मला सगळं मान्य आहे. आपण जी सगळं फील करतोय त्याला म्हणतो की हां, मला हे मान्य आहे, हे मला फील होत आहे. आणि त्या फिलिंगसोबत आपण हळूहळू ते शांतपणे स्वीकारायला मदत करतो. सो तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ना, की EFT कशासाठी करतात हे मागे? तर EFT ना आजकाल खूप म्हणजे प्रामुख्याने ना मेन आपले जे इमोशनल स्ट्रेस आहे ते रिलीज करण्यासाठी खूप जण ह्याचा वापर करतात. जसं की ओव्हर थिंकिंग करतो, पैशाचा स्ट्रेस आहे, कामाचं टेन्शन आहे, रिलेशनशिप, करिअर, मनी, इमोशनल स्ट्रेस, इमोशनल गिल्ट, ह्या सगळ्यासाठी EFTचा यूज केला जातो. आता मला ना तुम्हाला एक क्वेश्चन विचारायचं आहे. बेसिकली तुम्ही बसा आणि विचार करा, की आत्ता तुम्हाला कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस येतोय? कामाचा, पैशांचा, करिअरचा आहे, सेल्फ रिग्रेट आहे, रिलेशनशिपचा आहे, की तुम्हाला फ्युचरचा? कुठला स्ट्रेस आहे? डोळे शांतपणे बंद करा आणि तुम्ही विचार करा, की या आत्ताच्या घडीला तुम्हाला कसला, नक्की कुठल्या गोष्टीचा स्ट्रेस आहे? सो तुम्हाला ज्या गोष्टीचा स्ट्रेस आहे, त्या गोष्टीला तुम्हाला 0 ते 10च्या स्केलवर तुम्हाला मोजायचं आहे. म्हणजे त्याला रेट करायचं. म्हणजे आत्ता जे तुम्हाला निगेटिव्ह फील होतं आहे, स्ट्रेस येतो, तर आत्ताच्या घडीला 0 म्हणजे म्हणजे सगळं नॉर्मल आहे आणि 10 म्हणजे खूप स्ट्रेस आहे. तर तुम्ही आता बेसिकली 0 ते 10च्या स्केलमध्ये कुठल्या ह्याच्यावर तुम्ही त्या गोष्टीला रेट करणार आणि तो अंक तुमच्या मनात पकडून ठेवायचा आहे. कारण आपण मेडिटेशनच्या नंतर ती इंटेन्सिटी किती कमी झाली हे आपण चेक करणार आहे. सो आपण आपल्या मेडिटेशनचे 3 राऊंड आहे आणि त्यात फर्स्ट राऊंडला आपण सुरुवात करणार आहोत. सो फर्स्ट राऊंड काय असतं, तर फर्स्ट राऊंड हा ना पाया असतो मेडिटेशनचा, EFTचा फर्स्ट. कारण आपण फर्स्ट बेसिक शिकणार आहोत. कारण बेसिक जर मजबूत असेल तरच पुढचा ॲडव्हान्स आपल्याला शिकायला मदत होईल ना. म्हणजे जसं की आपण शाळेत गेल्यानंतर पहिला A फॉर ॲपल किंवा अ आ इ शिकतो ना, डायरेक्ट आपण क ख ग घ नाही शिकत ना. तसंच EFTचे पण बेसिक्स आहेत. आपण जेव्हा EFT करणार आहोत, मेडिटेशन करणार आहोत, त्यावेळी आपण आपल्या शरीराच्या काही भागांवर, पॉईंट्सवर आपण टॅप करणार आहे. टॅप कसं करणार आहे, आपले हे 2 बोटं घ्यायचे. 2 बोटांनी मी आता तुम्हाला त्या कुठे कुठे टॅप करणार आहेत ते पहिलं आपण बघणार आहोत. त्याच्यानंतर आपण मेडिटेशन सुरू करणार आहे. हे जो माझ्या हाताचा जो भाग आहे त्याला म्हणतात कराटे चॉप पॉईंट, केसी पॉईंट. आपण स्टार्टिंग केसी पॉईंट, कराटे चॉप पॉईंटने करणार आहेत. त्याच्यानंतर डोक्यावरचा मधला भाग ह्याच्यावर टॅप करणार आहे. आपल्या 2 बोटांनी हलक्या हाताने करायचं आहे. त्याच्यानंतर आयब्रोजच्या मध्ये जिथे मी टिकली लावली ना, तिथे टॅप करणार आहेत 2 बोटांनी. त्याच्यानंतर हे आपले आयब्रोज आहे त्याच्या इनर साईडला, इथे आपण हलक्या हाताने टॅप करणार आहे. त्याच्यानंतर आपला जो टेम्पल बोन आहे, म्हणजे आपल्या आयब्रोजचे एंड, तिथे आपण हलक्या हाताने टॅप करणार आहे. त्याच्यानंतर आपल्या
आईच्या अंडर आईच्या खाली जिथे इथे आपले चीक बोन असतात, आपल्या गालाची हाडं फील करून बघा, तिथे आपण टॅप करणार आहेत. अंडर द नोज म्हणजे नाकाच्या खाली जो ओठाचा वरचा भाग आहे तिथे आपण टॅप करणार आहेत. त्याच्यानंतर अंडर द चीन म्हणजे ओठांच्या खालच्या भागावर हनुवटीवर आपण टॅप करणार आहे. त्याच्यानंतर कॉलर बोन आहे जिथे आपल्याला ही 2 हाडं दिसतात ना, तिथे आपण हलक्या हाताने टॅप करणार आहे. त्याच्यानंतर आपल्या एक्झिला म्हणजे खाकेमध्ये 4 बोटं सोडून आपण 4 बोटांनी त्याच्या खाली हळूहळू टॅप करणार आहेत बोथ साईडला. हे झाले बेसिक पॉईंट ऑफ EFTचे. ह्या सगळ्या पॉईंट्सवर आपण टॅप करून आपण मेडिटेशन करणार आहोत. राऊंड फर्स्ट आहे आपला. राऊंड फर्स्टमध्ये आपण एक्सेप्ट करतोय, आपण स्वीकारतोय. सो आपण सुरू करूया कराटे चॉपपासून. इथे हाताच्या 4 बोटांनी तुम्हाला टॅप करून म्हणायचं आहे. माझ्यासोबत किंवा माझ्या मागे म्हटलात तरीही चालेल. जरीही मला आता स्ट्रेस फील होत आहे, माझ्या मनात सतत विचार चालू आहे, तरीही मी स्वतःला स्वीकारते. मी या सगळ्या निगेटिव्ह विचारांसोबत मी स्वतःला स्वीकारते. जरीही मी आता निगेटिव्ह स्टेटमध्ये असले किंवा निगेटिव्ह फील करत असले, तरीही मी स्वतःसोबत आहे. जरी मला वाटलं की ह्या सगळ्या गोष्टी मला सोडून देणे कठीण आहे, तरीही मी स्वतःला एक्सेप्ट करते. आता टॉप ऑफ द हेड हे सततचे विचार, आयब्रोजच्या इथे ही सततची काळजी, अंडर आयच्या इकडे ही सततचे टेन्शन बाजूला. हे सगळं मला जरी आता थकवत असलं, अंडर द आईज चीकच्या इथे करायचं आहे, तरी मी स्वतःला या सगळ्यातून रिलीज करण्यासाठी हे एक्सेप्ट करते. हे टेन्शन, माझ्या बॉडीमध्ये असलेली निगेटिव्हिटी, टेन्शन मला आता जाणवत आहे. टेक अ डीप ब्रीथ. नाकातून तोंडातून रिलीज करा. तुम्ही आता स्वतःला एक्सेप्ट केलं आहे. नेक्स्ट राऊंड आहे, तिथे तुम्ही स्वतःला रिलीज करणार आहे. हे सगळे निगेटिव्हिटी तुम्ही रिलीज करणार आहात. आता आपण सेकंड राऊंड करणार आहे. डोळे तसेच बंद ठेवायचे. परत आपण केसी पॉईंट म्हणजे कराटे चॉप पॉईंटपासून सुरू करणार आहे. मी जे आता एक्सेप्ट केलेलं आहे ते सगळं मी रिलीज करायला तयार आहे. मी स्वतःवर प्रेशर न देता रेडी आहे. कदाचित मला सगळं कंट्रोल करण्याची गरज नाही. कदाचित काही टेन्शन मी सोडू शकते. हा स्ट्रेस थोडा कमी होऊ शकतो. जे माझ्या कंट्रोलमध्ये नाही आहे ते मी हळूहळू रिलीज करत आहे. मी माझ्या बॉडीला रिलॅक्स होण्यासाठी परमिशन देत आहे. माझं मन थोडं हलकं होत आहे. मी हा इमोशनल प्रेशर हळूहळू सोडत आहे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलॅक्स. हळूहळू नाकातून तोंडातून श्वास सोडा. इमॅजिन करा, तुम्ही जेव्हा श्वास सोडताय, तुमच्या नाकातून जे श्वास सोडताय तेव्हा तुम्ही तुमची निगेटिव्हिटीसुद्धा रिलीज करताय. 3 चालू आहे आणि राऊंड 3मध्ये आपण एक्सेप्ट करताय पॉझिटिव्हिटीला. पण इथे आपण फोर्सफुली एक्सेप्ट नाही करायचं. इथे आपण आपल्या पॉसिबिलिटी आहेत त्या रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतो. पॉझिटिव्हिटीला फोर्सफुली काहीही करायचं नाही. सो आपण परत स्टार्ट करूया आपल्या कराटे चॉप पॉईंटपासून. की माझ्या आतमध्ये मला पॉझिटिव्ह फील होत आहे. मला शांत फील करते. मला खूप हलकं फील होत आहे. मी स्वतःवर प्रेम करते. माझ्या तो आत्मविश्वास आला आहे. मी स्वतःला खूप ग्राउंडेड फील करते. मला ती पॉझिटिव्ह एनर्जी फील होते. मला ते प्रेम फील होत आहे. मला ते सुख आनंद फील होत आहे. मी खुश आहे. मी ॲक्सेप्ट केलं आहे स्वतःला. मी पॉझिटिव्ह फील करते. स्वतःच्या हृदयावर हात ठेवायचा आहे आणि म्हणायचं आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि म्हणायचं आहे की मला माझी पॉझिटिव्हिटी मिळाली आहे. मी शांत झाले. मी ॲक्सेप्ट केलं आहे स्वतःला. मी सगळं काही करू शकते. येस, मी
सगळं काही करू शकते. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड आणि हळूहळू रिलीज करायचं आहे. हाताला हात रब करायचे आणि छान डोळ्याला लावायचे आणि हळूहळू डोळे उघडायचे. आता तुम्ही तुमची इंटेन्सिटी चेक करा. जी व्हिडिओच्या स्टार्टला तुम्ही केलेले, तुम्ही एक नंबर मनात ठेवलेला, चेक करा की तुमचा जर सपोज नंबर 8 असेल तर तो 7 झाला आहे का, किंवा 10 होता तर तो 9 झाला आहे का, किंवा जर काहीही फील झालं नाही तरी गिल्टी वाटून घ्यायची गरज नाही. कारण कधी कधी एका किंवा 2 किंवा 3 राऊंडमध्ये नाही, कधी कधी जास्त राऊंड केल्यानंतर आपल्याला ते चेंजेस दिसायला सुरुवात होतात. सो तुम्हाला आजचा व्हिडिओ जर हेल्पफुल वाटला असेल तर कमेंट करा की तुम्हाला कसं वाटतंय. म्हणजे फक्त 2 नंबरमध्ये बिफोर आणि आफ्टरचा, जेणेकरून मला खूप छान वाटेल आणि मला अजून एनर्जी मिळेल असे छान छान व्हिडिओज बनवण्यासाठी. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ओपन आणि EFT सोबत करणार आहे, म्हणजे हिलिंगचा डबल डोस होणार आहे. सो ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. काही दिवसांपूर्वी मी थोडं स्लो झालेली, पण आत्ता आपली ही सिरीज कंटिन्यू राहणार आहे. सो त्याच्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब तर करायचंच आहे, पण बेल आयकॉन दाबायचं, जेणेकरून नवीन माझे व्हिडिओज आले तर तुमच्या त्या चॅनलवरती दिसतील. सो थँक्यू सो मच. सो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःच्या शरीराबरोबर स्वतःच्या मनाची काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. थँक्यू. आय लव्ह यू.